नमस्कार, सुमन्स किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण रोल न बनवता झटपट अशी आळूवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपल्याला वडी बनवायची आणि त्यासाठी आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे। तर इथे मी छोटा बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 कप बेसन पीठ आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला इथे 2 चमचे तांदळाचं पीठ आणि त्यानंतर आपल्याला काही कोरडे साहित्य घालायचे आहे। तर इथे बघा, 1 चमचा मी पांढरे तीळ घेतलेले आहे, त्यानंतर चवीपुरतं मीठ, चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद, पाव चमचा इथे मी मिरची पावडर घेतलेली, त्यानंतर घेतलेले आहे इथे मी 3 हिरवी मिरची आणि 7-8 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे इथे अर्धा चमचा ओवा, असा हातावर चोळून घालायचा आहे आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला 1 चमचाभर चिंचगुळाची चटणी। त्यामुळे काय होतं, आळूवडी ही चवीला छान लागते आणि खाज वगैरे अजिबात येत नाही। आणि त्यानंतरच आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे ते चिमूटभर खायचा सोडा। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ। मिक्स करून घेतलं की आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ हे भिजवून घ्यायचं आहे, खूप जास्त सुद्धा पातळ करायचं नाही। तर इथे अशा पद्धतीने आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ हे भिजवून घेतलेलं आहे। या पद्धतीनेच भिजवायचं आहे, खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही। तर इथे आपण एकदम फ्रेश असे आळूची पाने घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्याच्या पाठीमागचा जो दांडा असतो, देठ असतो, तो काढून टाकलेला आहे आणि आपल्याला हलकसं लाटून घ्यायचं आहे। म्हणजे काय होतं, आपण रोल तर बनवणार नाही तरी पण आपली ही जी वडी आहे ती तेलात गेल्यानंतर सुटत नाही। अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे, म्हणजे या शिरांमुळे काय होतं, फाटल्या वगैरे जात नाही। तर इथे आपण सगळी पाने ही लाटून घेतलेली आहे, याच्या शिरा सगळ्या आपण मोडून घेतलेल्या आहे। आता आपल्याला एक एक पान घ्यायचं आहे। इथे मी मोठं पान घेतलेलं आहे आणि जे मिश्रण आहे ते मिश्रण आपल्याला यावरती लावायचं आहे। पूर्ण कडेपर्यंत आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे। आता ज्या मोठ्या पानाला आपण पीठ लावून घेतलेलं, त्यानंतर आपल्याला एक पान या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। असं ठेवून घेतलं की पुन्हा याला आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे। करायला खूप सोपी आहे। ज्यांना अगदी येतच नाही, रोल बनवता येत नाही, रोल त्यांचा तुटतो, फाटतो किंवा रोल असा व्यवस्थित जुळल्या जात नाही, तर त्यांच्यासाठी खूप अशी ही सोप्या पद्धतीची वडी मी दाखवत आहे। या पद्धतीने सुद्धा आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि पीठ लावल्यानंतर जे पहिल्या पानाचे जे टोक आहे ते यावरती आपल्याला चिकटवून घ्यायचे आहे या पद्धतीने। तुम्ही इथे बघू शकता। आता इथे सुद्धा आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे। आता पीठ लावलं की पुन्हा आपल्याला यावरती पान ठेवून घ्यायचं आहे। आता तुम्हाला किती लेयरची करायची त्यानुसार तुम्ही पानं घ्यायची आहे। आता या पद्धतीने लावलं की पुन्हा आपल्याला पान घ्यायचं आहे। बघा, या पद्धतीने पान घेऊन याला सुद्धा आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे। सगळी पाने आपण अशीच पीठ लावून घेऊ। सगळ्या पानांना इथे मी पीठ लावून घेतलेलं आहे आणि इथे जी आपली वड्या उकडायची चाळणी असते त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे। या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। आता आपल्याला वडी वाफवून घ्यायची आहे। तर इथे मी कढईमध्ये 1 तांब्याभर पाणी उकळायला ठेवलं आणि त्यामध्ये आपल्याला ही चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आणि 15 मिनिटे आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे। 15 मिनिटांनी तुम्ही
बघू शकता इथे छान असं वरचं पीठ शिजलेलं आहे. आता शिजलं की नाही ते कसं ओळखायचं, इथे मी टूथपिक घेतलेला आहे आणि आपल्याला यामध्ये रोवून बघायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अजिबात पीठ लागलेलं नाही आणि छान असं आपलं हे मिश्रण किंवा वडी शिजलेली आहे. आता हे गॅस बंद करायचा आणि पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. तर इथे वडी आपली पूर्णपणे थंड झालेली आहे आणि लगेचच आपल्याला काढून घ्यायची आहे आणि काढल्यानंतर आपल्याला सुरीने कट करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला किती छोट्या मोठ्या आकारामध्ये कट करायच्या त्यानुसार तुम्ही वड्या कट करायच्या आहे. सगळ्या वड्या मी बिस्किटाच्या आकारामध्ये चौकोनी अशा कट करून घेतलेल्या आहे. तुम्ही इथे बघू शकता लेअर अतिशय सुंदर आलेले आहे. आता आपण तळून घेऊ. आता वडी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये आपल्याला वडी सोडून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आणि खमंग खरपूस अशी दोन्ही बाजूनी तळून घ्यायची आहे. आता थोडंसं तेल घेतलेलं आहे, या थोड्या तेलामध्येच आपण वडी तळून घेणार आहे. आता जेवढ्या बसतील तेवढ्या मी सोडून घेतलेल्या आहे. आपण रोल न बनवता किंवा कोणत्याही प्रकारचा आपण रोल बनवलेला नाही, फाटणार नाही, तुटणार नाही, अगदी सोप्या पद्धतीने आपण ही वडी बनवलेली आहे. आणि वडीचे तुम्ही लेयर बघू शकता, अतिशय सुंदर असा लेयर आलेला आहे आणि करायला खूप सोपी आहे. अगदी नवशिक्या सुद्धा बनवतील इतक्या सोप्या बनवायला ह्या वड्या आहेत. आता श्रावण महिना आलेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये सोमवारचा उपवास असतो, शनिवारचा उपवास असतो, त्यावेळेस ही वडी जरूर बनवली जाते. आणि वडी बनवायला बऱ्याच जणांना जमत नाही किंवा त्यांचा रोल सुटतो, व्यवस्थित वळला जात नाही, मध्येच फाटतो. तर त्यांच्यासाठी खूप सोपी अशी ही पद्धत मी सांगितलेली आहे. तुम्ही जरूर करून बघा. तर इथे बघा एकदम छान अशा सोनेरी रंगावर आपल्या ह्या वड्या तळलेल्या आहेत. आता ह्या आपण काढून घेऊ आणि बाकीच्या राहिलेल्या ह्याच पद्धतीने तळून घेऊ. आपल्या सगळ्या वड्या तळून तयार झालेल्या आहेत. एकदम छान कुरकुरीत बिस्किटासारख्या आणि कुठेही लेयर कढईमध्ये सुटलेले नाही, अतिशय सुंदर अशा झालेल्या आहेत. तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने जरूर करून बघा. आणि महत्वाची टिप म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पीठ बनवता, पीठ तयार करता, त्यावेळेस खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, मध्यम स्वरूपाचं पीठ तयार करायचं आणि नंतरच पानांना लावून घ्यायचं आहे. मग तुमची वडी ही अजिबात तेलामध्ये निसटणार नाही आणि सुंदर असे लेयर येतील. तर बघा खारीसारखे छान असे लेयर आलेले आहे. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही ह्या वड्या जरूर करून बघा. करायला खूप सोपे आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये आहे. ह्या वड्या तुम्ही अशाही खाऊ शकता, सॉस बरोबर खाऊ शकता. आणि एक म्हणजे जेव्हा उकडून होतात तेव्हा कट करून तुम्ही हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवल्या तर 8-10 दिवस छान टिकतात. तुम्हाला जर वेळ नसेल वडी उकडायची, वळायची, एकदाच बनवून ठेवायच्या आणि 8 ते 10 दिवस तुम्ही खाऊ शकता. डब्याला नेऊ शकता, पाहुणे मंडळींना सुद्धा देऊ शकता. इतक्या सोप्या आहे आणि चवीला छान आहे. तर तुम्हाला माझी ही वडीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.